श्री स्वामी समर्थ मित्रांनो, या 5 व्यक्तींना तुमच्या दारातून कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका. आयुष्यभर शाप भोगावा लागेल. या 4 व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते. त्यामुळे या 4 व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका. नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. या 5 लोकांना तुमच्या दारातून रिकाम्या हाताने चुकूनही पाठवू नका. अन्यथा पापाचे भागीदार व्हाल. आयुष्यभरासाठी शाप भोगावे लागतील. म्हणूनच 5 लोकांना दारातून कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका. काहीच नाही तर त्यांना किमान अन्न, भाजी भाकरी द्या किंवा एखादी वस्तू द्या. याच 5 व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमचं नशीब बदलेल. घराला सुख समृद्धी लाभेल. तर कोणत्या आहेत या 5 व्यक्ती? चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुमचीही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व धर्मांमध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. ही केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही, तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते, जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित असल्याचे सांगितले आहे. दान हे मोठे पुण्य मानले जाते. असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तींचे अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो. धार्मिक स्थळांवर दान करण्याचे महत्त्व फार पूर्वीपासून माहीत आहे. पण घराच्या दारात आलेल्या संन्यासी रिकामी हाताने परतणे हानिकारक ठरू शकते. शास्त्रानुसार या 5 लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवात बदलते. घरात येणाऱ्या आनंदात काही दोष निर्माण होऊ लागतात. आपण आज जाणून घेऊया या 5 व्यक्ती कोणत्या आहेत त्या. नंबर 1. सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर. जर एखादा शग्न म्हणजेच किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक कधीही आयुष्यात करू नका. असे म्हटले जाते की नपुंसकांना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार नपुंसक हे बुध ग्रहाचे प्रतीक मानले जाते. एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे चुकूनही कधीही नपुंसकांचा अपमान करू नये. जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल तर देऊ नका, पण त्यांचा गैरवापरही कधी आयुष्यात करू नका. अशी एक धार्मिक मान्यता आहे की जर यांना हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू दान केली तर ती खूप शुभ असते. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. परंतु त्यांचा अपमान केल्याने बुध ग्रह बिघडतो, दूषित होतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बुध हा भाग्याचा कारक मानला जातो, म्हणून ते दान केले पाहिजे. शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करा. नंबर 2. दुसरी व्यक्ती आहे संत महात्मा. ज्योतिष शास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी येतात, त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा. जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा किंवा आधाराची खूण म्हणून जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. असे मानले जाते की जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्याच्या जीवनात दुःख आणि संकटांशिवाय काहीही येत नाही. त्यामुळे संत महात्मा कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. नंबर 3. तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती. एखादा अपंग किंवा असहाय्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते. याचे दान केल्याने क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळता येतो. कुंडलीत
शनिदोष असेल तर जीवनात दुःख आणि संकटे येतात असे ज्योतिषशास्त्र सांगितले आहे. पण कधीकधी असं होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो, पण असे असूनही जीवनात दुःख त्रास कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे तुम्हीही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत असाल की नाही याकडे लक्ष द्या, किंवा गरजू आणि अपंग अशा एखाद्याला मदत करा. त्यामुळे लक्षात ठेवा की असे कधीही करू नका, कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जाते. यामुळेच हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत पाठवताना रिकाम्या हाताने परत जाऊ नये. नंबर 4, चौथी व्यक्ती आहे भिकारी. घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये. पैसे नसल्यास अन्न, पाणी किंवा त्यांना देण्यायोग्य वस्तू देखील त्यांना देण्यायोग्य असेल ती दान केल्या जाऊ शकतात. दारात किंवा कुठेही भीक मागणाऱ्या लोकांना लोक शिवीगाळ करत असल्याचे अनेकदा दिसून येते. अरे पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या. त्यांना हाकलून देणे, फटकारणे अजिबात योग्य नाही. असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते. त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करा, तुम्ही ते करू शकता तर ईश्वराची क्षमा मागा. नंबर 5, पाचवी व्यक्ती आहे ती म्हणजे घराची मुलगी. घरातील मुलगी सासरहून माहेरी आली की तिचा अपमान कधीच करू नये. जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा. तिला कधीही निराश करू नका. तिचे मन दुःखी होईल असे करू नका. त्यामुळे तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि निघून जाईल. म्हणून घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका. यामुळे घरातील सुख समृद्धी कायमची निघून जाते. त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा आणि ती सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका, कारण मुलीला दिल्याने कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.